नारी के सम्मान में हम उतरे मैदान में उरण येथील घटनेचा जाहीर निषेध उरण येथील घटनेचा जाहीर निषेध घटनेचा जाहीर निषेध उरण येथील घटनेचा जाहीर निषेध उमरगा येथील घटनेचा जाहीर निषेध उमरगा येथील घटनेचा जाहीर निषेध। प्रथम आम्ही उरण येथे जे नवी मुंबई उरण इथं जो घटना घडलेली आहे महिलेविरुद्ध त्या घटनेचा आम्ही विथ मर्डर असा जो गुन्हा घडलेला आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज इथं कॅन्डल मार्च मोर्चा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथपर्यंत काढला होता। मला असं वाटतं आम्ही जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव हा सर्वप्रथम खूप तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि सुरुवातीलाच मी आमची सर्वांची विधिज्ञ मंडळाची भूमिका अशी जाहीर करत आहे की अशा ज्या आरोपींना असं वाटतं की वकील बांधव ह्यांच्यासाठी आहेत त्यामुळं त्यांना जर असं वाटत असेल की यांनी कुठलाही गुन्हा केला तर आम्ही सर्वप्रथम ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि वकील बांधव ह्या गोष्टीचा तीव्र निषेध या बेसिसवरती करतात की आम्ही यांचा कुठल्याही पद्धतीनं यांना सपोर्ट करत नाही किंवा खटला चालवण्याची आमची तयारी नाही आहे, वकीलपत्र आम्ही घेणार नाही आहोत असं आम्ही ठरवलं आहे। सर्वात प्रथम मला हे सांगायचं आहे की ह्या घटना ज्या आहेत ते दिवसेंदिवस घडत आहेत, वेशीपर्यंत तुमच्या घरात वेशीपर्यंत ह्या घटना घडत आहेत म्हणून लोक घरामधले बाहेर निघत नाही आहे। ज्या दिवशी उमऱ्यापर्यंत पोहोचेल मला असं वाटतं लोक त्या दिवशी बाहेर पडणार आहेत। 4 वर्षाच्या मुलीवरती जे उमरगा धाराशिव इथं जी घटना घडली त्या गोष्टीचा निषेध करतोय। तसेच उरण नवी मुंबई इथं जे महिलेवरती किंवा तरुणीवरती झालेला जो अत्याचार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय। तसेच मागं नवी मुंबईमध्ये जे मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतोय आणि इथून पुढं जर अशा गोष्टी घडतच राहिल्या तर याला जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव कधीही याला कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट करणार नाही आणि अशा नराधमांचं वकीलपत्रही घेणार नाही असं मी सुरुवातीलाच भूमिका मांडलेली आहे, अजूनही मांडते। आणि जर 15 ऑगस्टपर्यंत याबद्दल जर कुठल्याही गोष्टीचा किंवा हे फास्ट ट्रॅकमध्ये ह्या केसेस न चालून हे खटले न चालून जर ह्याच्यावरती जर काही स्ट्रॉंग ॲक्शन झाल्या नाही किंवा हे निकाली निघाले नाहीत प्रकरण तर आम्ही जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव याबद्दल परत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तयार आहोत। माझा परिचय असा आहे की मी उस्मानाबाद ॲडव्होकेट विजय कुमार शिंदे। प्रथमतः मी या घटनेत मयत झालेल्या दोघी महिलांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सर्वजणच महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो, गप्पा मारतो, पण त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असं आहे की या महाराष्ट्रात कसलंही काम होत नाही। अशा प्रकारची जे काही घटना घडतात या घटनेवर या घटनेतील तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडं महिला आयोग आहे पण त्यांचं याकडे लक्ष नसतं। तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या घटनेमध्ये जे काही तपास चाललेला आहे या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं आणि तपास व्यवस्थित होतोय का नाही या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा आणि मयताच्या नातेवाईकांना न्याय द्यावा। संकेत आहे की या प्रकारचे खटले जे आहेत ते महिला न्यायाधीशापुढं चालावे पण महिला न्यायाधीशापुढं अशा प्रकारचे खटले चालताना दिसत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, संकेत असा आहे की या खटल्यासाठी महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जाव्या पण महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जात नाहीत। दुर्दैवानं केमिकल अनालिसिसचे रिपोर्ट म्हणजे मयताचे कपडे, आरोपीचे कपडे जे त्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत किंवा इतर कशाचे डाग आहेत तपासणीसाठी पाठवले जातात। याचा 4-4 महिने 5-5 महिने आपल्याकडं रिपोर्ट न्यायालयात सादर होत नाही, त्यामुळं पर्यायानं खटला चालवण्यास उशीर होतो। यासाठी महाराष्ट्र शासनाने व देश पातळीवर प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि उरण येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आज कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे आणि आम्ही सकल मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने आम्ही सगळ्या इथे आलेलो आहोत। मला असं म्हणायचं आहे की लिगली ज्या बाबी होत राहतील, ज्या दोषींनी ज्या गुन्हेगारांनी गुन्हा करायच्या आधी त्यांनी परवानगी घेतलेली आहे का, परमिशन घेतलेली आहे का, त्यांच्यात कोर्ट चाललेला आहे का, मग ह्या अशा केसेसमध्ये तुम्ही लिगली कुठलीही प्रोसेस करायला नाही पाहिजे। त्यांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्या मुलीला ज्या प्रकारे निर्घुण मारले, तिच्या शरीरावर ज्या प्रमाणे त्यांनी वार केलेले आहेत तसेच वार त्याच्यामध्ये केले पाहिजेत। आपण 2 दिवस झालं सतत उरणच्या घटना पाहत आहोत। उरणमधील सर्व महिलांचा संतोष पाहत आहोत। त्या सगळ्या महिला म्हणत आहेत की तुम्ही आमच्या हातात त्याला द्या। मग प्रशासनानेही केलं पाहिजे। तेलंगणामध्ये घडू शकतं, कर्नाटकमध्ये ती घटना घडू शकते, मग महाराष्ट्रामध्ये असं का होत नाही? तुम्ही दोषी जेव्हा कुठलाही विचार पुढचा मागचा न करता तो हत्या करतोय तर माझं असं प्रशासनाला आणि सगळ्या गृहमंत्र्यांना सगळ्या सरकारला सत्तेतील सर्व लोकांना माझं असं म्हणणं आहे तुम्हीही कुठलाच पुढचा मागचा विचार न करता तात्काळ दोषीला शिक्षा झाली पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे।
बघितलं तुम्हाला